हॅलो फ्रेंड, मी जयश्री भालेराव माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी अंड्याची भाजी बनवणार आहे आणि अंड्याची भाजी कशी वाटली रेसिपी माझी ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राइबर करा। अद्रक लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे मी। अद्रक टाकले त्याच्यात आणि मिरच्या आणि कोथिंबीर पेस्ट करून घेतलेली आहे मी। आणि आता मसाला मी गावाकडचा मसाला आहे माझा आणि गरम मसाला घेतलेला आहे मी। एवढे मसाल्यामध्ये हळद मीठ टाकलेलं आहे फक्त आणि अद्रक लसणाची पेस्ट मी तेलामध्ये चांगली फ्राय करून घेणार आहे आणि मग कांदा टाकणार आहे। कांदा पण आपल्याला छानपणे परतून घ्यायचा आहे, एकदम लालसर होईस्तोवर तर छानपणे आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतरच आपल्याला दुसरं साहित्य टाकायचं आहे। तोपर्यंत कांदा आपल्याला छानपणे परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतल्यानंतर मी टमाटे टाकून देणार आहे। टमाटे पण आपल्याला छानपणे त्याच्यामध्ये एकदम छानपणे पेस्ट तयार होते अशी एकदम कमी गॅसवर। पण मी आता थोडं फास्ट गॅस केलेला आहे कारण की मला थोडं भाजीला उशीर झालेला आहे, त्यामुळे मी थोडी भाजी फास्ट करते। मीठ टाकून घ्यायचं, मीठ टाकल्यानंतर आपले टमाटे थोडे एकदम चांगले शिजते आणि पेस्ट तयार होते छानपणे। पूर्ण आपल्याला पेस्ट छानपणे करून घ्यायची आणि 5 मिनिटं मी कमी गॅसवर झाकून ठेवणार आहे। ते झाकून ठेवल्यानंतर छानपणे ते पेस्ट तयार होते टमाट्याची, त्यामुळे आपल्याला 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिटं झाल्यानंतर परत मी झाकून देणार आहे 5 मिनिटासाठी। आणि आपल्याला अंड्याला तोपर्यंत अंड्याला असे चाकूच्या सहाय्याने म्हणजे जो आपला मसाला आहे तो अंड्यामध्ये एकदम टेस्ट लागते, त्यामुळे मी अंड्याला असे चित्र करून घेतले आहे आणि मी आता अंडे टाकून देणार आहे। अंडे टाकल्यानंतर पूर्णपणे आपल्याला भाजी हलवून घ्यायची आहे पूर्ण आणि मिक्स करून घ्यायचे आहे अंडे टाकल्यानंतर। आणि मी पूर्णपणे छान हलवून घेते आणि आपल्याला एकदम अंड्याचा रस्सा करायचा आहे छानपणे। 1-2 ग्लास पाणी टाकणार आहे, 2 ग्लास, आणि छानपणे आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे। आणि घट्ट पण करू शकत आहे, प्रत्येकाची चॉईस आहे, ज्याला घट्ट आवडते ते घट्ट पण करू शकते आहे। पण मला थोडे घट्ट भाजी करायची आहे, पातळ नाही करायची, त्यामुळे भाजी एकदम छानपणे उकळलेली आहे। 5-10 मिनिटं ठेवणार आहे मी। आपली भाजी रेडी आहे आणि खाण्यासाठी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। एकदम छान भाजी बनते, बघू शकता तुम्ही। आणि आपली छानपणे भाजी रेडी आहे। आवडली तर एक लाईक करा, सबस्क्राइबर करा माझ्या चॅनलला, छान छान कमेंट करा। धन्यवाद। रेसिपी